नमस्कार शेतकरी बांधवांनो, बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। पाणी हे अत्यंत गरजेचं आहे मानवी जीवनासाठी आणि शेतीसाठी। त्यासाठी आपण आता पाणी ह्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। तर ते कसं केलं पाहिजे? सध्या आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पडतोय आणि पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पाणी वाया जाते। त्याच्यानंतर तलावामध्ये साठवणूक होती, मात्र तलावात साचलेल्या पाण्याचं देखील बाष्पीभवन होतं आणि पाणी कमी होतं। तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुष्काळाला तोंड द्यावं लागतं। कधी कधी तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील कोसं दूर जाऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भागवावा लागतो। तर अशा एकंदरीत अशा गंभीर प्रश्नामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। तर आता विहीर असेल, बोर असेल, याचं पाणी कसं वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण आता याच्यावर चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना, आपण पाणी बनवू शकत नाही, पाणी वाढवू शकत नाही, मात्र पाणी वाचवू शकतो, पाणी साठवून ठेवू शकतो। त्यासाठी काय केलं पाहिजे? तर पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी साठवून ठेवा, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावरती आपल्याला आज महत्त्वाची चर्चा करायची आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण जर पाठीमागं 10-15 वर्षाच्या मागं जर गेलो तर आपल्या विहिरीमध्ये लय झालं एक 5 फुटाचं दावा असलं की आपल्याला विहिरीतून पाणी काढता येत होतं। मात्र आजकाल आपण बघितलं तर 10 परस विहीर खांदावी लागते। त्याचबरोबर 200 ते 300 फुटापर्यंत बोर घ्यावा लागतो, तरी सुद्धा पाणी लागत नाही। म्हणजे आज जमिनीची काय अवस्था आहे, आज पाण्याची काय अवस्था आहे, आज इतकं विहिरीचं आणि बोरचं प्रमाण वाढलेलं आहे। मग आपण काय केलं पाहिजे? तर ते आता महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे पाणी हे आपण साठवून ठेवलं पाहिजे। मग ते कशा प्रकारे? तर शेतकरी बांधवांनो, पाणी हे जमिनीमध्ये जर साठवलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो। आता विचार केला तर आपल्याला पावसाळा आणि हिवाळा पाणी पुरतंय, मात्र उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नाही। मात्र आता असं नियोजन करायचं आहे आपल्याला की या पावसाळ्यापासून पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला पाणी पुरलं पाहिजे। मग ते शेतीला असेल किंवा पिण्यासाठी असेल। जर शेतीला पाणी असलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं, शेतकऱ्याची प्रगती होते आणि पिण्यासाठी पाणी असलं तर कुठं भटकंती करायची गरज पडत नाही। म्हणून हे महत्त्वाचा विषय आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे काही शेतीमध्ये राबवायची आहे योजना, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर शेतामध्ये आपल्या बोर असतो, बोरचं विहिरीचं आणि बोरचं पुनर्भरण कसं करायचं आणि पाणी कसं साठवून ठेवता येईल हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता आपला बोर आहे, बोरच्या चौबाजूने आपल्याला 2 ते 3 फूट अंतरावरती चौबाजूने राऊंड मारायचं आहे, खोदायचं आहे। ते खोल किती खोदायचं आहे? तर 2 ते 3 फूट खोदायचं आहे। आता त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आपल्याला? तर आजूबाजूला खडे पडलेले असतात, दगडधोंडे शेतीमध्ये पडलेले असतात, थोडीफार वाळू टाकायची असते। त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला त्या बोरच्या जे काही क्रेशिंग पाईप असतो त्या पाईपला सर्व बाजूने छिद्र मारायचे आहे। छिद्र मारल्यानंतर त्याला वरून एखादी लोखंडाची बारीक जाळी मारायची आहे, जेणेकरून त्याच्यात काडी कचरा जाणार नाही। आणि त्यानंतर आपल्याला तो खड्डा मुरुम न टाकता, माती न टाकता, खडे असतील, वाळू असेल, दगडगोटे असतील, त्यांनी भरून काढायचा आहे। आणि आजूबाजूला जो काही पाणी पडणार आहे, पाऊस पडणार आहे, ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये उतारा असा काढून त्या ठिकाणी पाणी सोडायचं आहे, जेणेकरून तुमच्या बोरचं पाणी नक्कीच वाढेल, तुमचा बोर नक्कीच पाण्याने रिचार्ज होईल। आता उन्हाळ्यामध्ये काय कंडिशन असतं आपल्याकडं? 200-300 फुटापर्यंत पाणी नसतं, बोरला तर नसतं, विहिरीला तरी कधीतरी पाण्याची साठवणूक होऊ शकते, मात्र बोरचं तसं नाही। त्यामुळे बोरला देखील आता पुनर्भरण करणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, दुसरा विषय आहे विहिरीचा। विहिरीला देखील तुम्ही पुनर्भरण करू शकता। चौबाजूने खड्डा खोदून 1 ते 2 फुटाचा खड्डा घालून त्या ठिकाणी देखील वाळू आणि जे काही आपल्या विहिरीचं खरप निघलेलं असते, खडी निघलेली असते, ते टाकून आपण त्या ठिकाणी पुनर्भरण करू शकतो। आणि त्याचा पूर्ण पाण्याचा निचरा आजूबाजू त्या ठिकाणी सोडल्यानंतर विहिरीचं नक्की पाणी वाढण्यास मदत होईल। जर असं केलं तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार नाही। हे अतिशय चांगला उपाय आहे। आता आपण बघितलं, पाऊस पडतोय, मात्र ते वड्याच्या किंवा नदीच्या स्वरूपामधून वाहून जाते, त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही। हेच जर पाणी आपल्या शेतीमध्ये मुरलं, शेतीमध्ये काय असतं? भेगा असतात, म्हणजे जमिनीमध्ये भेगा असतात, थर असतात। त्या थरामध्ये, भेगामध्ये जर पाणी साठलं तर ते कधीही साठून राहतं। आणि आपल्या तलावामधल्या पाण्याचं काय होतं की बाष्पीभवन झाल्यानंतर ते पाणी कमी होतं आणि जे जमिनीत साठलेलं आहे त्याचं बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे आपलं पाणी वाचतं। तर हा महत्त्वाचा मुद्दा आपण करून बघितल्यानंतर याचा नक्की फायदा होईल। दुसरी गोष्ट, या सगळ्या कामासाठी
4-5 हजार रुपये खर्च येऊ शकतो, मात्र सरकार देखील या कामासाठी अनुदान देते, त्याचा देखील आपण लाभ घेतला पाहिजे. आता शेतकरी बांधवांनो, दुसरी गोष्ट, तुम्ही शेतामध्ये चर खांदू शकता. तुमच्याकडे जागा असेल तर एखादा बांधाच्या कडेने, किंवा तुम्ही एखादा सोसखड्ड्यासारखे खड्डे खांदून त्याच्यामध्ये पाणी जिरवू शकता. आणि हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या शेतीचं, तुमच्या बोरचं, विहीरचं पाणी वाढेल आणि नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही आता काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.